नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जय बोलो पंच परमेष्ठी भगवान की जय। तर 3 लोकाची रचना जी आहे ती कशी म्हटलं ना, एखादा मनुष्य कमरेवर हात ठेवून उभारलाय आणि पाय फाकून, तर त्याची कशी दिसेल ना रचना, आकार त्याचा कसे आकार आहे. मग त्याच्यामध्ये हे वज आहे, ऊर्ध्व लोक आहे, हे मध्य लोक आहे आणि हे आधो लोक आहे. ह्याला म्हणायचं त्रसनाडी, जिथं की त्रस जीव राहतात. त्रस म्हणजे कोण? 2 इंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंतच्या जीवांना त्रस म्हणायचं आणि एकेंद्रिय जीवांना काय म्हणायचं? स्थावर. माहीत नसलेलं 2 ते 5 इंद्रियांना म्हणायचं त्रस. मग हे त्रस जीव आहेत ना, ते फक्त इथपर्यंत याच्यातच राहतात. त्रस जीव ह्याच्या बाहेर नाही राहत, म्हणून ह्याला म्हणायचं त्रसनाडी. आणि एकेंद्रिय जीव आहेत ते सगळीकडे राहतात लोकाकाशामध्ये. याला लोकाकाश म्हणलं ना. लोकाकाश म्हणा, लोक म्हणा, विश्व म्हणा, दुनिया म्हणा, काय असेल ते सगळं हेच आहे. तर ह्याच्यामध्ये जे त्रसजीव आहेत ते या एक राजू प्रमाण क्षेत्रामध्येच असतात आणि बाकी एकेंद्रिय जीव आहेत ते सगळीकडे आहेत. 3 लोकांमध्ये सगळीकडे भरलेले आहेत. मग आपण जे आहे ते पंचेंद्रिय जीव, मनुष्य जे आहेत ते सगळे पंचेंद्रिय आहेत. देव पंचेंद्रिय आहेत आणि नारकी पण पंचेंद्रिय आहेत. फक्त तिर्यंच्यांमध्येच हे भेद येतात, एकेंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत. काय कळलं? पंचेंद्रिय जीव कोण कोण आहेत? फक्त पंचेंद्रियच असतात ते, मनुष्य, देव आणि नारकी. आणि एकेंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंतचे सगळे भेद फक्त तिर्यंच्यांमध्ये येतात. म्हणून आपल्याला वाटेल की हे कुत्रा, मांजर म्हणजे तिर्यंच, तर हे झाड सुद्धा तिर्यंच आहे, मुंगी सुद्धा तिर्यंच आहे. म्हणजे कारण ते एकेंद्रियापासून ते आधीचे सगळे भेद तिर्यंच्यांमध्येच येतात. मग 4 गतींमध्ये इथं वर असते ते देवगती, इथं मनुष्य आणि तिर्यंच, आणि खाली नरगती. तुला काय काय माहिती ते सगळं? त्रस म्हणजे कोण माहिती आहे का? तर नाही माहिती असतं लिही. मग मला विचारायचं होतं की इथं ऊर्ध्व लोकामध्ये काय काय रचना असते माहिती आहे का? स्वर्ग आहेत, पण स्वर्गांची किती स्वर्ग आणि कुठले कुठले असतात एकावर एक हे सांगितले. तर 1 ते 16 पर्यंत स्वर्ग आहेत. पहिल्यांदा 16 स्वर्ग, त्याच्यावर 9 ग्रेवेक असतात. सगळे स्वर्गच आहेत हे, फक्त वरच्यांना नावं वेगवेगळी. 16 स्वर्ग, 9 ग्रेवेयक, 9 अनुदिश, 5 अनुत्तर आणि 1 सिद्धशिला. काय काय असतंय? पहिल्यांदा 16 स्वर्ग, पुढं 9 ग्रैवेयक. ली ग्रैवेयक म्हणजे काय? वही पेन घे तिथं. आता माझ्याकडे पेन मागू नका, शोध कुठं तरी पेन तूच. सगळे हे एकावर एक आहेत ते स्वर्गच आहेत. तिथं राहणारे सगळे देवच आहेत, पण उत्कृष्ट देव असतात. म्हणजे त्यांचं पुण्य अधिक आहे, त्यांची आयु अधिक आहे, त्यांचं अवधी ज्ञान अधिक आहे. सगळ्यामध्ये ते श्रेष्ठ आहेत. त्यांचं काय म्हणायचं, उत्तरोत्तर देवांची सम्यक दृष्टी आहेत वर. परत ते एकापेक्षा एक मंद परिणामी, मंद कशाई वगैरे असं सगळं वरचे श्रेष्ठ आहेत असं सांगायचं. मग हे 16 स्वर्ग झाले. 9 काय लिहिलं? 9 म्हणजे ग्रैवेयक. ग्रीवा म्हणजे मान, आणि मानेच्या जवळ जे येतात ना स्वर्ग, म्हणजे आता ह्या सगळे स्वर्गच आहेत तेच की, फक्त वरचे देव आहेत ते वेगळे. एवढंच त्याच्यामध्ये फरक. उत्कृष्ट आहेत ते वरचे. मग तिथं जन्म घेणारे जीव सुद्धा उत्कृष्ट असतात, म्हणजे पुण्यवान. तर हे 16 स्वर्गामध्ये आपल्यासारखे संयमी, असंयमी कोणी पण तिथं जन्मेल, जे की सदाचारी आहेत, सम्यक दृष्टी आहेत, जे काय धर्मकर्मामध्ये आहेत, मंदकशाही आहेत, असे वगैरे इथं जन्मतील.
16 स्वर्गामध्ये एखादा नियम घेतला आहे, एखादं काहीतरी धर्माबद्दल आस्था आहे, चांगल्या कृत्याने आपण म्हणतो ना पुण्य करून देवगतीला जातो, ते 16 स्वर्गात जन्मतात. म्हणजे तिथं मिथ्यादृष्टी पण असतात, सम्यक दृष्टी पण असतात. पण नवग्रवेकामध्ये नियमाने जे नग्न साधू आहेत ना, मग ते भलेही सम्यक दृष्टी असतील किंवा मिथ्यादृष्टी असतील, पण नग्न साधूच इथं जाणार, कारण त्यांचं सगळ्या परिग्रहाचा आजीवन त्याग, म्हणजे इतका मोठा संयम करण्याचे भाव आहेत ना, त्याच्या निमित्तामध्ये ते इथं जन्मतात. वस्त्रधारी जे पण त्यागी असतील ना, ते इथंपर्यंतच जाणार, भलेही ते खूप चांगले सम्यक दृष्टी आहेत, खूप श्रेष्ठ परिचर्या पालन करणारे आहेत, तरीसुद्धा कुठं जन्मणार? 16 स्वर्गातच. मग नवग्रवेकात कोण जातं म्हणले? जे द्रव्यलिंगी म्हणायचं, मिथ्यादृष्टी द्रव्यलिंगी असतात आणि सम्यक दृष्टी भावलिंगी असतात. मग द्रव्यलिंगी किंवा भावलिंगी निर्ग्रंथ साधूच इथं जन्मणार मरून. आणि तिथं गेल्यावर तर देवच आहेत, त्यामुळे तिथं सगळ्या परिग्रहांनी सहितच असणार, म्हणजे देवी असणार, सगळं महाल वैभव सगळं आहे तिथं. म्हणजे इथं उत्कृष्ट साधना केली त्यांनी सगळ्या परिग्रहाचा त्याग करून आणि जन्मले कुठं? परत त्या परिग्रहातच. म्हणून वर देवगतीमध्ये किंवा नरगतीमध्ये कुठेही संयम नाही आहे, मग आहे कुठं? इथं संयम आहे. म्हणून आपल्याला जेवढं शक्य आहे ना, जे शक्य आहे ते संयम घ्यायचा. रोजचं रोज पाळू शकतो ते संयम घ्यायचा. आज मी रात्री जेवणार नाही, आज मी हॉटेलमधलं खाणार नाही, आज एकाच दिवसासाठी जे आपल्याला माहिती आहे करू शकतो ते संयम करायचा. करतो का रोज? जे शक्य असेल ते करायचं, पण करण्यामध्ये आपले भाव जोडले ना आपण त्यामध्ये, तेवढी विशुद्धी आणि त्याच्या निमित्तात पुण्याचा आश्रव बंद आहेत. आपले संकट, आपले पाप, आपलं दुःख नष्ट करण्याचं कार्य करतं एक संयमसुद्धा, फक्त ज्ञानपूर्वक. आणि ते पण मी करणारा नाही, खाणारा नाही, मी जाणणारा आहे. जसं एखाद्या फळाचा त्याग करा, किंवा जे काय आपण कपडे घालतो त्याची मर्यादा करा. मी एवढे कपडे घालेन, एवढे भाज्या, एवढे फळं खाईन, असं 4-5 खात असला तर 10-20 ठेवा. त्याच्या पुढचे जे आहेत ना त्याचं तरी पाप थांबलं आपल्याला. म्हणजे आपण न खाता पिता सुद्धा आपल्याला इतकं पापाचा आश्रव चालू असतो. जसं घरामध्ये बोरी बोरी भरून सगळं धान्य असतं, काय म्हणायचं, टिपांमध्ये किंवा काय म्हणायचं बोऱ्यांमध्ये असतं ना भरलेलं, काय गहू ज्वारी सगळं खात नाही आपण एका वेळेस. पण त्याग नाही आहे ना, तर ते तुमच्या घरातलं सोडा, शेजारच्या घरातलं, त्या गल्लीतलं, त्या गावातलं, त्या राष्ट्रातलं, देशातलं, जगातलं सगळीकडचं पाप आपल्याला चालू आहे जर आपण त्याग नाही केला तर. म्हणजे किती पापी झालो बघ. आपल्याला वाटतं की मी काय पाप केलं नाही आणि मला किती त्रास होतोय. म्हणजे असं कळत नकळत आपल्याला उदय येत असतात. म्हणून सांगितलं काय की अशा सगळ्या गोष्टींचा मनपूर्वक ज्यांनी त्याग केलाय, ज्ञानपूर्वक त्याग केलाय, तेच निर्ग्रंथ साधू मरून नवग्रवेकांमध्ये जन्मतात. काय समजलं नसतं तर विचार. पुढं 9 अनुदिश असतात. आता इथं जन्मणारे म्हणजे इथंपर्यंत जन्मणारे सगळे जीव सम्यक दृष्टी पण असतील आणि मिथ्या दृष्टी पण असतील. पण ह्याच्यावर जन्मणारे नियमाने सम्यक दृष्टीच असतात. 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर अशी नाव आहेत त्याची. 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर. तर तिथले देव पण खूप विशुद्ध परिणामी असतात, एकदम मंद लेश असते त्यांचे. जसं की मुनींना म्हणलं ना, जरी कोणी उत्सर्ग करताना त्यांचं कातडी सोलून काढेल, वरनं मीठ घालेल, तरीसुद्धा ते कोणाबद्दल वैर अंतरंगात करत नाहीत, बोलत नाहीत असं नाही. अंतरंगात भाव नाही होत त्यांना. जसं डोक्यावर शेगडी ठेवली तर ओरडले का? कोणाच्या डोक्यावर ठेवली? कोणाला माहिती, कोणाची तर ठेवली असेल, काय करायचं आपल्याला. कोण होते ते मुनी? थोडंसं पुराण पण वाचायचं ॲटलिस्ट, मग त्यातून समजतात आपल्याला गोष्टी. गजकुमार मुनी होते आणि त्यांच्या डोक्यावर त्यांच्या होणाऱ्या सासऱ्यांनी त्यांनी लग्न ठरवलं बरं का सांगनवऱ्याला, आणि ठरवल्यावर वैराग्य झालं. आणि मग जाऊन दीक्षा घेतली तर वडील गेले आधी तिचे आणि भांडायला लागले त्यांच्याशी, माझ्या पोळीशी लग्न ठरवलं आणि असं कसं तुम्ही दीक्षा घेऊ शकता? नाही म्हणले, असं करणार नाही तुम्ही, करायला नको आहे, चला म्हणले घरी. मग लय म्हणवलं पण त्यांनी काही च्यूत होणारे नव्हते. आणि मग दीक्षा घेतली म्हणल्यावर ह्यांना फार राग आला आणि त्यांनी काय केलं, स्मशानात उभारले होते तर तिथलीच जळती लाकडं वगैरे नेऊन त्यांच्या डोक्यावर ठेवली. पण तरीसुद्धा त्यांना कोणाविषयी
अंतरंगात जरासुद्धा द्वेष नव्हता किंवा क्लॅरिफाय करायला पण गेले नाहीत. बाबा जाऊ देत, मला आता वैराग्य झाले, सोडवतो पोरीला तुमच्या. काय बोलायची कंडिशनच नाही तिथं. काय बोलायला गेलं की 4 गोष्टी ऐकाव्या लागतात. म्हटल्यावर त्यांनी मौन पाळलं आणि त्यातून त्यांना मग म्हणजे त्यांनी कर्मांचा नाश केला असं. तर गजकुमार मुनी असे, जसं मला सांगायचं होतं की ते उपसर्गामध्ये जसं शांत परिणामांनी, विशुद्ध परिणामांनी ते निर्जरा करतात सगळ्या त्या कर्मांची, अशा प्रकारे मंद कशाई एकदम उत्कृष्ट परिणामी देव इथं असतात. संयम नाही आहे बरं का, पण तशी लेशा म्हणली जाते, म्हणजे शुक्ल लेशा म्हणतात. 6 लेशा माहीत आहेत? सांगे, तुम्ही डान्स केला होता मागच्या वेळेस, मला माहिती आहे दशलक्षांमध्ये. हे पोरी छोटे छोटे, कृष्ण, नील, लिहा. 6 लेशा आहेत. 6 लेशांमध्ये 3 शुभ असतात आणि 3 अशुभ असतात. कुठले कुठले? कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म आणि शुक्ल. कलर कसे असतात ना आपले, त्या कलरनुसारच ते रंग नाव आहेत त्याची. कृष्ण म्हणजे काळा, काळापेक्षा थोडंसं कमी डार्क असतो तो निळा, निळापेक्षा कमी कापोत म्हणजे ग्रे, नंतर त्यापेक्षा कमी डार्कनेस असतं ते पीत म्हणजे पिवळा, पद्म म्हणजे इथं एक केशरी घ्यायचं आणि एक पिवळा घ्यायचं, आणि शुक्ल म्हणजे पांढरा. पीत म्हणजे पिवळा आणि पद्म म्हणजे असं गुलाबीसर असं म्हण, आणि शुक्ल लेशा म्हणजे पांढरा. मग ह्याच्यामध्ये पहिले 3 आहेत हे अशुभ लेशा असतात आणि पुढचे 3 आहेत ते शुभ लेशा. मग ह्याच्यामध्ये पण उत्कृष्ट आहेत पुढं. पीतपेक्षा पद्म, पद्मपेक्षा शुक्ल लेशा श्रेष्ठ असते, आणि कापोतपेक्षा नील, नीलपेक्षा कृष्ण श्रेष्ठ अशुभ लेशा. मग हे जे वरचे देव आहेत त्यांच्याकडे कुठली लेशा असणार? हां, खालची 3 नाही, फक्त शुक्ल लेशा असते, ते पण उत्कृष्ट शुक्ल लेशा असते. त्यामुळं ह्या देवांना माहिती का असतं ते, आम्ही एकदा असं त्यांच्याबद्दल विचार करत बसलो होतो. त्यांचं आयुष्य किती असतं माहिती? मॅक्झिमम असतं 33 सागर, म्हणजे आपल्याला माहीत नाही असंख्यात वर्ष, पण त्याच्यात पण बाकीच्या इतर देवांपेक्षा, जीवांपेक्षा त्यांचं आयुष्य आणि या 7व्या नरकातल्या नारकींचं आयुष्य भरपूर असतं, संपतच नाही. आणि मग एवढं काळपर्यंत ते कुठंही जात नाहीत, म्हणजे आपल्या त्या स्वर्गामध्येच असतात. त्यांची उंची एवढी असते, हाता एवढी, ते वरचे देवांची. आणि मग ते सगळे ग्रुपनी बसलेले असतात तिथं. म्हणजे मी स्वर्गात जाऊन आले नाही आहे, पण असं वर्णन सगळं ऐकलेलं आहे. तर तिथं ते देव एकमेकांशी म्हणले, असं जेवढं आयुष्य आहे ना तेवढ्या आयुष्यामध्ये कंप्लीट झोप बीप काय नसतं तिथं, दिवस रात्र नसतो, खाणं पिणं काय नाही, पैसे कमवायचं नाही, लग्न करायचं नाही, काही नाही. विचार करा की दिवस रात्र फक्त तत्वचर्चा करतात. आणि परत त्या पुढं जाऊन काय सांगितलं, त्या तत्वचर्चेमध्ये एका दिवशीचा विषय, एका वेळेसचा विषय परत रिपीट होत नसतो. आपल्याला जसं काहीतरी एक टॉपिक समजून घ्यायचं तर आपण 4 दिवस एकावरच रखडत असतो. तर त्यांनी एकदा बोललेला विषय परत नाही बोलत. असे किती 33 सागरपर्यंत इतकं आयुष्य त्यांचं असतं. तर एवढी जिनवाणी अगाध आहे हे सांगायचं आहे. त्यामुळे ते इतकी तत्वचर्चा करतात आणि सगळे सम्यक दृष्टीच असतात. त्यामुळं आणि मग ते आजीवनपर्यंत तेवढ्या जागेमध्ये असतात त्यांच्या विमानातच. कुठेही बाहेर भोगायलासाठी काय म्हणायचं, फिरायला, मनोरंजनाला सगळं आहे त्यांच्याकडं. विमान आहे, दासदासी आहेत, वैभव आहे, सगळं आहे, पण कुठं जायचे भावच नाहीत त्यांना. त्यामुळे ते त्यांच्या विमानापर्यंतच राहतात. आणि इवन असं ऐकतो ना आपण की पंचकल्याणकामध्ये देव जातात म्हणून. तर ते हे देव असतात इकडचे खालचे, हे देव कुठेही जात नाहीत. म्हणजे 16 स्वर्गापर्यंत जे समज की ते देव कुठं 3 लोकांमध्ये, कृत्रिम चैत्यालयांमध्ये किंवा हे पर्वतिथींमध्ये
नंदीश्वर दीपात वगैरे जातात ना पूजेला, किंवा मग कुठं पंचकल्याणिक असतील, तीर्थंकरांचा जन्म झाला, पुष्पवृष्टी झाली, केवळ ज्ञान झालं तर ते दुंदुबी वाजवली, हे सगळं देवांचं कार्य आहे. मग हे जाणारे देव हे आहेत, हे कुठंही जात नाहीत, फक्त त्यांना पण समजतं की माहेर भगवंतांना केवळ ज्ञान झालंय, तर ते आपल्या स्थानावरून उठणार आणि 7 पावलं पुढं जाणार, तिथूनच नमस्तू करणार आणि पुन्हा येऊन आपल्या जागेवर बसणार. एवढं ते बहुमान देतात बास. बाकी सगळं पुन्हा आपल्या चर्येमध्येच. आपण काय करायचं, दुसऱ्या गावाला काहीतरी चालू आहे म्हटलं की इथून पळत 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 तिथं जाऊन धर्म करतच नाही, इथला पण धर्म सोडून देणार. काय करतो सॅटर्डे संडे धर्म करतो सांग. म्हणजे ते कुठं मिळेल तिथं धर्माचं ग्रहण करायसाठी त्यांची तयारी, किंवा तशाच प्रकाराने चर्चा करण्याची वगैरे. पण त्यासाठी ते कुठं व्यग्रता करत नाहीत, फिरणं बोलणं जास्त वगैरे काय नाही. जे बोलणार करणार ते सगळं सुद्धा तत्वाचंच. म्हणजे असे ते विशुद्ध परिणामी आहेत वरचे. आणि नियमाने हे 5 अनुत्तरांमधले स्वरवात सिद्धी वगैरे नाव माहिती असतील तर तिथले देव नियमाने एका भवात मोक्षाला जातात, पण त्यांचं आयुष्य संपेपर्यंत त्यांना तिथं राहावं लागतं. देवगती चांगली असते का नाही? नाही का? मग मनुष्यगती चांगली का? आमचं घरच चांगलं बास, बाकीचं काही नाही. तर देवगती का चांगली नाही? भोग असतात, अजून तिथून मोक्ष नाही. जिथून मोक्ष आहे ती पर्याय छान म्हणा चालते, ते पण तुम्ही केली साधना तर छान, नाहीतर ही मिळाली पर्याय आणि ही पण भोगामध्ये घातली तर काय उपयोग? मग देवात आणि तुमच्यात काय फरक राहिला? म्हणून सांगितलं की देवगती छान म्हणणाऱ्यांना असं तिथं अडकून पडावं लागलंय 33 सागरपर्यंत. जसं की नकुल सहदेव माहित आहेत कोण? पांडव. कोणते तुमचे? भीम, अर्जुन, कोण राहिलं? धर्मराज, नकुल आणि सहदेव, असे 5 पांडवांमध्ये 3 जण मोक्षाला गेले आणि नकुल सहदेव इथं जाऊन बसलेत वरच्या स्वर्गांमध्ये, त्या 5 अनुत्तरांमध्ये. आणि त्यामुळे त्यांना तिथं 33 सागरपर्यंत राहावं लागणार आहे. आत्ता पण तिथंच आहेत ते. सुखी म्हणजे मोक्षाला जाणारा जीव, त्याला मिळालं काय? तसलं सुख मिळालं, त्याला त्यात सुख कसं वाटणार? म्हणजे ज्याला, म्हणजे आता ते तिथे आकुलता करत नाही आहेत, सम्यक दृष्टी असल्यामुळं तर निराकुलच साधना करत आहेत. पण हे 3 मोक्षाला गेले आपल्या साधनेने, आणि हे आता कधी जाणार? 33 सागरानंतर पुन्हा इथं जन्म घेणार, मनुष्य होणार, पुन्हा सगळी साधना करणार आणि मग मोक्षाला जाणार. म्हणजे किती पिरियड गेला त्याच्यामध्ये. त्यामुळं स्वर्ग चांगलं म्हटलं ना तर त्याला असं कैदेत राहावं लागतं. म्हणजे लवकर मोक्षाला जाण्यासारखी पात्रता असताना पण त्या भोगाचे कधीतरी विचार केले असणार, तसे भोगण्याचे भाव केले असणार, तर अशा ठिकाणी जाऊन अडकून पडावं लागतं. काय सांगत होते मी तुम्हाला? तर अशुभ लेशावाले जीव ॲक्च्युली साही लेशा सगळीकडे आढळतात, सगळ्या गतींमध्ये वगैरे सगळीकडे ते जीव आढळतात. गतींमध्ये म्हणले बरं का, असं कुठं कुठं आता इथं वर नाही आढळणार, शुक्ल लेशाच आढळते. तसं आता खाली नारकी जीवांमध्ये, मनुष्य तिर्यांच्यांमध्ये पण साही लेशा असतात. जसं सांगा तुम्ही, इथं कृष्ण लेशा असल्यावर काय करता? तुमच्याकडे पण आहेत साई लेशा बरं का. कृष्ण लेशा असल्यावर काय करता? असे काळे काळे झालेले असतं, लाल लाल म्हणतात ना, आपण काळे बुंद झालेलं असतं का? म्हणजे क्रोध झाला तर कृष्णलेशा प्रगट झालेली असते. ॲक्च्युली तिथं काय असं बाहेर व्यक्त तमतमलेला चेहरा असं नाही. कृष्णलेशा म्हणजे काय असतं? घातक परिणाम असतात, मी त्याला मारून टाकणार असे भाव म्हणजे कृष्णलेशा. किंवा काय तुम्ही धर्म करता तसलं, काय जायचं नाही आसपासनं मंदिरात असं कोण म्हटलं तर हे सुद्धा धर्म तोडण्याचे भाव, त्याला म्हटलं कृष्णलेशा. किंवा अगाळीत पाणीचं निरर्गल वापर, किंवा काय त्याच्याबद्दल विचारच नाही, त्यात जीव आहेत मरत आहेत, किंवा तुमचं ते म्हटलं ना फळं वगैरे न बघता मोळले खाल्ले भाज्या वगैरे, त्यात पण घात झाला ना जीवांचा. असावधानतेने सगळं जे कार्य करणार त्याच्यामध्ये झाली तर झाली हिंसा, त्याला काय आता मी काय करणार आहे असं म्हणून तुम्ही काय केलं, त्या जीवांचा घात झाला तरी तुम्हाला पश्चाताप नाही, त्याच्याविषयी काय खेद नाही, तर हे सगळे परिणाम
कृष्णलेशावाले जीवांचे. नीलवाला थोडंसं मऊ असतो. म्हणजे तुम्हाला जायचं आहे ना, जावा, मी काही येणार नाही. शास्त्राला जावा म्हटलं तर इथं हा जीव म्हटलं काय शास्त्राला वगैरे जायचं नाही. न स्वतः जाणार ना दुसऱ्याला जाऊ देणार. नीलवाला स्वतः जाणार नाही, दुसऱ्याला काय करायचं ते करू दे, असे परिणाम. कापोतवाला येऊन बसेल शास्त्राला, पण घड्याळ तर बघणार, पानं तर चालणार, किंवा इकडं तिकडं बघत पूजा करणार, हे असले परिणाम म्हणजे लक्ष नाही आहे. मग काय फायदा झाला त्याला येऊन धर्मामध्ये? आर्याचे काय परिणाम चालले सांग? कुठनं आले पकडले त्यांनी आज? कसं वाटतंय? छान वाटते बघा, उद्या दिसायला पाहिजे. तर कापोतलेशा म्हणजे असे परिणामवाला जीव की धर्मात येऊन पण उपयोग नाही त्याला. पुढं पीतलेशावाला त्यापेक्षा थोडासा उत्कृष्ट परिणामी, पद्मलेशावाला अजून उत्कृष्ट, आणि शुक्ललेशावाला अजून उत्कृष्ट. म्हणजे जसं की त्याला काय सांगितलं, मुनींचं उदाहरण देऊन सांगितलं की पीतलेशावाला असेल तर कुरकुर करणार नाही जेवताना, म्हणेल की तिखटच केलंय किंवा कसलं केलंय असं म्हणेल, पण खाणार कबूचू. हा पद्मलेशावाला नाही, हा जरासं आकांड तांडव करेल, हे काय तर केलंय मला नको वगैरे. हा जीव बोलून दाखवून खाईल पण शांततेने असं. आणि हा जीव एका शब्दाने काय म्हणणार नाही. जसं मुनींच्या हातामध्ये जे देईल ते सरस निरस कसंही असू देत ते कसंही ग्रहण करतात. म्हणून सांगितलं की शुक्ललेशावाला मंद कशाही असतो, त्याच्यामध्ये असं काही तीव्रता नसते, विरोध नसतो, क्रोध नसतो कोणाविषयी, असा तो शुक्ललेशावाला. एक उदाहरण समजण्यासाठी असं सांगितलं, आपल्यात सुद्धा हे सगळे लेशा असतात. कधी कधी तुम्ही पण फार रागीद्वेषी होता, कधी कधी आर्याची लेशा मंद असते बरं का सारखं. अशी ती बिचारी लय भद्र परिणामी आहे. असं कधी तिला रागाला आलेलं वगैरे मी बघितलं नाही. म्हणजे आता येईल सारखं सारखं शास्त्राला बोलवल्यावर हो ना. तर असे मंद कशाही जीवांचा उद्धार लवकर होत असतो. आणि मी लय तीव्र कशाही आहे माहिती आहे का. म्हणजे जर रागीद्वेषी झालो ना आपण, तर काय केलं, पहिला आपण आपल्या साधनेपासूनच तुटलो. दुसऱ्याच्या निमित्तात काय येत नाही, तेवढ्या वेळा सांगतो तरी येत नाही, त्यांचंच कल्याण आहे असं मी ओरडले. काय झालं सांगा रे, तू धर्म केला आणि मी अधर्म केला असं होतंय. मग म्हणून आपले कशाय कधी तीव्र होऊ द्यायचे नाहीत. चला आता ह्याच्यातलं थोडंसं बघू. तर नरक किती आहेत माहिती आहेत? नरक तर माहिती आहेत, स्वर्गच माहीत नाही आहेत. नरकाचा परिचय लई आहे. किती आहेत का? जाऊन आलोय ना 10 सारखं तिथं. 7 नरक आहेत ते या ठिकाणी आहेत अधोलोकामध्ये. आणि इथं खाली आहे ती कलकल पृथ्वी म्हणायचं त्याला. म्हणजे काय, निगोदी जीव तिथं असतात. काय नाव मी सांगितलंय त्यांच्या घराचं नाव आहे कल पृथ्वी. घ्या. कल म्हणजे शरीर, जिथं एकानंतर एक निरंतर शरीर बदलतात त्याला कल म्हणायचं. शरीरातून शरीरात परत असं जन्ममरण म्हणतो ना, एका श्वासामध्ये 18 वेळा. मग असं निरंतर कलकल चालू असते, म्हणून त्याला कलकल पृथ्वी म्हणलं. हे शाश्वत स्थान आहे त्यांचं. असं तर निगोदी जीव सगळीकडे तिथं पण भरलेले आहेत. जसं की आपण म्हणतो की ते सूक्ष्म असतात, त्यामुळे त्यांना काय अडथळा नाही आहे. दरवाजा बंद असला तरी आत येतात, तुमचा डबा बंद असला तरी त्याच्यामध्ये जातात. म्हणजे सूक्ष्म जीवांना कशाची बाधा नसते. समजलंय? प्रश्न विचारू, उत्तर द्यायचं. काय विकलत्रय कोणाला म्हणायचं? नाही माहिती? माहिती आहे आदिती. विकलत्रय जीव म्हणजे 2 इंद्रियापासून ते चतुरिंद्रियापर्यंतचे जीव, 2, 3 आणि 4, हे 3 जीवांना म्हणायचं विकलत्रय. का म्हणायचं? विकल म्हणजे, कल म्हणजे शरीर, ज्यांचं शरीर विकल आहे, सकल नाही आहे, संपूर्ण शरीर. विकलांग म्हणतो ना आपण, कोणाला म्हणतो? हँडिकॅप्ड आहेत, फिजिकली चॅलेंज्ड आहेत, असे त्यांना विकलांग म्हणतो ना. म्हणजे त्यांची पंचेंद्रिय अवस्था पूर्ण नाही, सकल नाही, म्हणून या जीवांना विकल म्हणायचं. पंचेंद्रिय दशेपर्यंत न गेलेले अजून असे ते 3 जण, त्यांना विकलत्रय म्हणलं.
अजून ह्या जीवांमध्ये कोण कोण असतात परिचित आहेत? 2 इंद्रिय जीव कोण असतात? एक्झाम्पल, हे आळ्या वगैरे असतात ना, किंवा ते पैसा आता रस्त्यावर असतात ते स्नेल. लिहा की 2 इंद्रिय लिहा, त्या पुढे लिहा पटापटा पटापटा. एकेंद्रियामध्ये कोण कोण? मोजाके असं म्हणायचं त्यांना. जल अग्नी नाही, अग्निकायिक जीव, पृथ्वीकायिक जीव, वनस्पतिकायिक जीव, जलकायिक जीव आणि वायुकायिक जीव. लिहा. हं, काय तुम्ही लोकांना काय माहीत नाही, माझ्याकडनं काढून घेताय सगळं. तुम्हाला आता हे माहिती पाहिजे सगळं. त्यांना स्थावर नामकर्माचा उदय असतो, त्यामुळे ते एकेंद्रिय स्थावर म्हणले जातात. मग निगोदी जीव कुठे येतात? बरोबर, एकेंद्रिय वनस्पती कायिकमध्ये, पण त्यांना निगोद नामकर्माचा उदय असतो. फक्त वनस्पती कायिकच आहेत ते. बुरशी म्हणा, फंगस कुठलं काय असतं ते सगळे वनस्पती कायिक एकेंद्रिय निगोदी जीव. झाड हे आयुष्य जास्त असतं त्यांचं, ते पण स्थावर आहेत, वनस्पती कायिक आहेत, पण निगोदी जीवांचं आयुष्य कमी आहे ना, त्यांच्या कंपॅरेटिव्ह ह्यांना स्थावर म्हटलं. निगोदी जीवांना स्थावर नाही म्हटलं, निगोदीजींना निगोदीच म्हटलं, त्यांना ते नाव असतं त्यांना, आणि ह्यांना स्थावर असं नाव आहे, म्हणून त्यांचं लाईफ जास्त आहे. एवढंच फरक. काय लिहिलं वाचा? एकेंद्रिय कोण कोण? अजून एकाला सोडली की? हां, पृथ्वीकायिक जीव. तर हे कुठं असतात माहिती आहे? म्हणजे आता झाडं तर दिसतात आपल्याला, इथं ते उगवले म्हणून तिथं ते बीज आहे, ते त्याचं सोर्स आहे. तसं जलकायिक जीव कुठं असतात? पाण्यात. पण कुठल्या पाण्यात? आता मी इथं लोटावरून पाणी आणून ठेवलं, हां, म्हणजे जिथं स्त्रोत आहे ना तिथंच जलकायिक जीव असतात. नळातनं पाणी येतं तिथं ते जलकायिक जीव नाहीत. नळ हे स्त्रोत नाही आहे ना, जमिनीतून जिथं झरे येतात ना, उगम असतो, तिथंच तो जीव जिवंत असतो. त्या झऱ्यातनं बाहेर आला, काढलं तुम्ही जरी भांड्यातनं, तरी सुद्धा ते मृत झाले. म्हणून सांगितलं की जलकायिक जीव जिथं ते स्थान आहे तिथं असणार, आणि जलकाय म्हणजे त्यांचं शरीर. मग आपण जे पितो वगैरे ना, गाळलं, त्याला गरम केलं, प्रासूक केलं, तर ते जलकाय झालं, त्याच्यामध्ये जीव नाही राहिला. त्यामुळे ते प्यायला दोष नाही आहे, पण ते सुद्धा मर्यादेमध्ये. गाळलं तर 48 मिनटं, त्यात काय प्रासूक केलं तर 6 तास, आणि उकळलं चांगलं 24 तासाचं तर ते 1 दिवस 24 तासपर्यंत चालतं. त्याच्यानंतर मात्र त्याच्यामध्ये उत्पत्ती होणारच, मग ते पाणीसुद्धा पिण्यासारखं नाही. मग बिस्लरीचं पाणी किती दिवसाचं असतं? चालतं ना? नाही चालत. कोल्ड्रिंक पिते की नाही? आईस्क्रीम खाते का नाही? काय असतं त्याच्यामध्ये? आजचाच असतं का ते? मग असं त्याच्यात सगळे जीवांची उत्पत्ती आहे एवढी. म्हणून सांगितलं अशा कुठल्याही निमित्तात आपल्याकडनं हिंसा व्हायला नको. जेवढं शक्य आहे तेवढं आपलं ते अहिंसक पद्धतीचं असावं खाणं पिणं. 2 इंद्रिय जीव कोण म्हणले? अळी, गांडूळ किंवा जे काय सरपटणारे बारके बारके आहेत ना, ते सगळे घ्यायचे 2 इंद्रियामध्ये. लिहिलं? आणि गोगलगाय किंवा अजून काय म्हणायचं होतं 2 इंद्रियामध्ये? बस की, समजले की. हां, 3 इंद्रियामध्ये मुंगी येते, ढेकूण येतो, परत गोम येतं 3 इंद्रियामध्ये. ते बाकीचे सगळे इकडं येतात, पण गोम 3 इंद्रियामध्ये इकडच्या साईडला येतो. परत ऊ असती डोक्यातली, ती ऊ सुद्धा 3 इंद्रिय जीव आहे. विंचू 3 इंद्रिय जीव आहे. डास चतुरिंद्रिय. जे उडणारे बारके बारके आहेत ना, ते चतुरिंद्रिय जीव. म्हणजे त्यांच्यामध्ये असं स्पेसिफिकेशन केलेलं आहे. 2 इंद्रिय आहेत ते सरपटणारे छोटे छोटे, किंवा अधिक पाय असणारे असे, आणि 3 इंद्रियामध्ये फक्त वेगळी घेतले ते एवढेच. चतुरिंद्रियांमध्ये उडणारे सगळे बारके कीटक वगैरे ते सगळे त्यात येणार. तर चतुरिंद्रियामध्ये कोण आहे? सांगा पटापटा नाव. डास, अजून भुंगा, अजून माशी, अजून आर्या. काय काय घरी?
चतुरेंद्रिय आहेत का नाही? कुठले कुठले? झुरळ, परत कॉकरोच, काय ते बटरफ्लाय, परत ते लाईटचे किडे, हे सगळे, किंवा चिलट म्हणता तुम्ही, ते सगळे बारके उडणारे जे आहेत ते सगळे चतुरेंद्रिय जीव आहेत. ते किती इंद्रिय सांग? काय? त्या वॉलवर चाललेलं कोण आहे ते? किती इंद्रिय जीव आहे? हां, कोण आहे ते? कोण आहे त्याचं नाव? हां, भारद्वाज आहे ते. ते पंचेंद्रिय जीव आहे. म्हणजे आता पंचेंद्रियांमध्ये पण क्लासिफिकेशन केले. काय काय 2 भेद आहेत पंचेंद्रियाचे? काय? संज्ञी आणि असंज्ञी. संज्ञी कोण असतं? सगळे येणार त्याच्यामध्ये. मनुष्य, देव, नारकी आणि पंचेंद्रिय तिर्यंचर, हे सगळे असंज्ञ आहेत बरं का. एकेंद्रिय 1 पासून ते चतुरेंद्रियापर्यंतचे सगळे जीव असंज्ञ आहेत. असंज्ञ म्हणजे मनरहित. त्यांना विचार करण्याची शक्ती नसते. हे झाड आहे ना, विचार नाही करू शकत, मग त्याला सुखदुःख काय असणार? विचार करणाऱ्याला ह्यानी मला चांगलं बोलला, चांगलं नाही बोलला, ह्याच्याबद्दल त्याला रागद्वेष होणार. त्याला कसं काय होणार? पण त्याला मनच नाही तर कसं करणार ते विचार, असं मी म्हणायले. पाण्याला असं असतं का रागद्वेष वगैरे काय? पृथ्वीला, दगडांना. मग ते रागद्वेष करतात ते मनाने काय कार्य होतं, हे चांगलं आणि वाईट हे कार्य होतं विचार करण्याचं. पण त्यांच्या ठिकाणी 4 संज्ञा असतात. ह्या एकेंद्रियापासून चतुरेंद्रिया सगळ्याच जीवांकडे आहेत, पंचेंद्रियापर्यंत आपल्याकडे पण आहेत. पण या 4 संज्ञांच्या द्वारे त्यांचं कार्य चालतं. काय म्हणले? कुठले 4 संज्ञा? आहार, भय, मैथून, परिग्रह, हे 4 संज्ञा आहेत. लिहा. तर 4 संज्ञांनी जीव कार्य करतो, म्हणजे रागीद्वेषी होतो. त्याच्या आहारी गेल्यामुळं सगळ्या विभावांना प्राप्त होतो. आहार, भय, मैथून आणि परिग्रह. तर हे झाले संज्ञी जीव. पंचेंद्रियात बरं काय सगळे. देव कधी सुद्धा पंचेंद्रियाच्या खाली नसतात, असंज्ञी नसतात. नारकी पण असंज्ञी नसतात. किती पाप करून नरकात गेला तरी सुद्धा तो संज्ञी पंचेंद्रियच असतो. असंज्ञी कोण असतं सांगा? ज्याला मन नाही ते. तर पंचेंद्रियांमध्ये असंज्ञी कोण कोण? हे तर आहेतच. एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंतचे सगळे असंज्ञी आहेत. पंचेंद्रिय संज्ञीमध्ये थोडे थोडे जीव आहेत, फार जीव नाही आहेत असंज्ञी पंचेंद्रिय. त्यांना मन नाही आहे, पंचेंद्रिय अवस्था मिळाली पण मन नाही आहे. असे कोण आहेत? तर काही बेडूक, जे की असं पावसात वगैरे हिरवेगार असतात, असं एकदमच ओरडायला सुरू करतात, एकदमच उड्या मारायला सुरू करतात. असे ते काही बेडूक. पुढं काही मासे. सगळे मासे नाही बरं का, सगळे मासे पंचेंद्रिय संज्ञी आहेत. काही मासेच. काही साप, काही पोपट, कबूतर, हे जे काय म्हटले ना, हे काय म्हटलं, जंगलच्या मध्यभागी कुठंतरी घनदाट अरण्यामध्ये अशा ठिकाणी राहणारे काही काही कबूतर आणि पोपट वगैरे ते असंज्ञी पंचेंद्रिय असू शकतात. सगळेच नाही. कारण आपण बघतो पोपट तर बोल म्हणलं की बोलताय, म्हणजे त्याला समजताय वगैरे. मग मन असल्याशिवाय समजणार नाही, बोलता येणार नाही. त्यामुळे हे संज्ञी जीव आहेत ना, ह्यांच्या ठिकाणी सम्यक दर्शनाची पात्रता आहे. बाकी एकेंद्रियापासून ते असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतच्या सगळ्या जीवांमध्ये सम्यक दर्शनाची पात्रता नसते. तुम्ही त्यांना किती उपदेश द्या, धर्माबद्दल सांगा. आता ही मुंगी चालायला लागली, त्या मुंगींना म्हटलं मी, हे बघ जाणा, समजत नसतं तिला. बघ इथं येऊन रोज उपदेश ऐकते बिचारी, पण तिचं कल्याण नाही होत. म्हणजे एक मुंगी त्या दरवाजाच्या बाहेर आहे आणि एक मुंगी इथं आहे, मुंगळा. कोण पुण्यवान? ठीक का? काय पुण्य पाप त्यांना ह्याच्यातलं कळतच नाही, तर काय उपयोग आहे? कर्णेंद्रिय नाही आणि मन नाही,
ऐकू येत नाही आणि विचार करायची शक्ती नाही आहे. त्यामुळं असे आपण अनेक भाव घालवलेत ज्याच्यामध्ये सगळं सानिध्य मिळालं. इथं पाल बिल पण आहे, पंचेंद्रिय संज्ञा असते बरं का पाल. मग तिला पण उपदेश कळतंय, सांगितलं तर कुठं कल्याण होणार आहे, उपयोग द्यायला पाहिजे ना तसा. तिच्यासमोर भक्ष आलं की तिकडं जाणार ती पळत. त्यामुळं आहार भय मैथून परिग्रहाने त्रस्त आहेत सगळे. इथं मांजर बसती मागं अनेक वेळा, पण ती उपदेश ऐकायला असं वाटलं पण ती पण बघून असते की भक्ष कुठून मिळते का. म्हणजे कुठला जीव, आता मागे सांगितले होते की कबूतर होतं इथं, एक कबूतर राहतात ना वर, तर ते असं शास्त्र चालू होतं माझं आणि ते बाहेर येऊन बसलं होतं. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस ते उडता येत नाही ना त्यांना किंवा दिसत नाही म्हणतात, रात्रीच्या वेळेस रात्री 8-9 वाजता. आणि ते बाहेर फडफडत होतं. मला आवाज आला पण काय झालं काय कळलं नाही. शास्त्र संपल्यावर मी बाहेर गेले तर ते फार जोरजोरात फडफडत होतं. का बरं, तर त्याच्या मागं ते मांजराचं पिल्लू लागलं होतं. त्या मांजराच्या पिल्लाचा आकार लई छोटा होता आणि ते कबूतर त्यापेक्षा मोठं होतं. पण हिंसक असतात ना जे जीव, ते मारायचाच प्रयत्न करत होतं त्याला शक्य नव्हतं. त्याचं तोंड एवढंसं आणि ते पक्षी एवढा मोठा, पण तरीसुद्धा संस्कार कसे घेऊन येतो जीव. आपल्याला वाटते की आमच्याकडं घरात राहते कुत्रं मांजर, आम्ही त्याला शिकवलंय, ते काय अभक्षक खात नाही. असं नाही, जन्मजात असतं त्यांच्या ठिकाणी. ते समोर नाही आलं म्हणून खात नाही. सोडा एकदा बाहेर बघा की. म्हणजे ते त्याच्या मागं लागलं होतं. मग मी इथून बाहेर जाऊन बघितले तर ते तडफडायला, म्हणजे अजून पकडलं नव्हतं, ते फडफडायला. तर त्यामुळं त्याचे पंख अजून मोठे झाले, तर अजून ते त्यासमोर छोटंच होतं मांजराचं पिल्लू. मग मी बघितलं की लगेच त्याला हाकललं. ते पिल्लू पळून गेलं. पण ह्याला उडायला येत नव्हतं ना रात्र असल्यामुळं, आणि आपल्याला पकडायला येत नाही. काय परेशानी. मी आपला हाक मारते इकडनं तिकडनं सगळ्यांना, कोण येतंय का. ते कोण येऊसपर्यंत ते पिल्लू जाऊन मांजराला आणलं, मोठ्या मांजराला. आणि मग काय झालं, ते पिल्लू घाबरत होतं, हटकल्यावर पळत होतं. पण मोठं मांजर काय पळायचं काय ते माझ्याकडे बघित पण नव्हतं बिचारा. मीच त्याला घाबरत होते, मला घाबरतच नव्हतं जरा मी. आणि ते आपलं त्या भक्ष्याकडंच नजर त्याची अशी, आपलं काय म्हणायचं, एकदम राजेशाही थाटामध्ये बिचार तिकडंच चालले त्या पक्षाकडंच. मी आपल्या त्या दोघांच्या मध्ये जाऊन उभारले तर हे बी हालत नाही ते बी हालत नाही, काय करणार. आणि काय किती प्रयत्न केलं तर हे इकडची माणसं येऊसपर्यंत त्यांनी त्याला धरलं. म्हणजे मला म्हणायचं आहे, मंदिरात येऊन राहून असं काय पुण्य केलं असं नसतं. ते उपदेश कानावर पडलं. मी त्याला किती वेळा सांगितलं, तुझं आणणार आहे, तिर्यंच नाही आहे, भक्ष खाणारं नाही आहे, कोणाला मारणारं नाही आहे. दोघांना पण सांगितलं, कोण ऐकते माझं. म्हणजे आता त्यांच्यावर त्यांचं संकट नाही, पण संस्कार त्याला मिळाले एवढंच पुण्य म्हणायचं. बाकीच्या इतर पक्षांना मिळाले नाही मिळाले. पण म्हणजे मला म्हणायचं होतं की सगळं सानिध्य मिळालं तरी कल्याण करण्याचे भाव होणं फार रेअर आहे. आणि ती दुर्लभता सगळ्या माणसांमध्ये असायला पाहिजे, कारण आपण इतक्या भयंकर परिस्थितीला फेस करतोय की भविष्य काय होणार माहीत नाही. आणि तेच असंच जर रखडत चाललं तर इथं सगळं मिळतं आहे. सांग लग्न झालं काय मिळणार आहे, सांगते नाकलूजमध्ये घर करा म्हणून. पुण्यात धर्म नाही मिळणार नाहीच. काय आर्या, कुठेही मी शिकायला दुसरीकडे जाणार नाहीच. मला धर्म मिळेल तिथंच मी शिकणार. नाहीतर मग जिथं शिकायला मिळणार अशाच ठिकाणी जाणार. नाहीतर मग आपल्याला काय शिकायचं नाही, कारण हे आपल्याला महत्त्वाचं आहे, हे देणगी आहे. कुठल्या भवात मिळणार सांग. इथून मेलो दुसरीकडे कुठं जन्मलो माहीत नाही. समजा चांगल्या घरात पण जन्मलो, मनुष्य झालो, पण धर्म मिळेल, धर्माची बुद्धी प्राप्त होईल, पुन्हा तसे आपले भाव होतील, पुरुषार्थ होईल. खूप रेअर गोष्टी आहेत सगळ्या या. म्हणून आता मिळाले तर जेवढं शक्य आहे तेवढं आपलं कल्याण करा. मोक्षाला नाही गेले. वाघ सिंह दुसऱ्या भवात मनुष्य झाले, मग त्यांनी मुनी झाले, सम्यक दृष्टी झाले वाघ सिंह असताना. जसं सिंहाच्या जीवाला उपदेश मिळाला चारण मुनींचा, तर सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. आणि मग दुसऱ्या अनेक भवानंतर तो जीव मोक्षाला गेला. म्हणजे तिर्यांचे अनेक आहेत असे की ज्यांना मुनींचा उपदेश मिळेल किंवा काय जातीस्मरण होईल किंवा देवदर्शन करतील, त्याच्या निमित्तात त्यांना सम्यक दर्शन होऊ शकतं. जसं भरताचा हत्ती होता, त्याला पूर्वसंस्कारवश आठवले एक दिवस तो जंगलात गेलेला पाणी प्यायला सगळ्यांच्या बरोबर, आणि तिथं मुनींचा आहार चालू होता का मुनी ध्यानस्थ होते असं काहीतरी. आणि मग ते बघितल्यावर त्याला पूर्वभावातलं स्मरण झालं
आणि इतका रडायला लागला तो त्यांच्या समोर बसून, पण कोणाला काय माहिती आहे. आणि मग त्यांनी तिथून घरी आला ना, काय कोण खायला देईल ते खाईच ना, काय झालं तरी खाईना तो. आणि मग कळे ना कोणाला, भरताचं प्रिय हत्ती भरत म्हणायला लागलं काय झालं, त्याचं चेकअप करा, त्याला सगळं खाऊ घाला, दुसरं द्या. काय केलं तरी तो कशाला हात लावेना, कशाला तोंड लावेना. मग काय कळेना म्हटल्यावर आता डॉक्टर लोक, वैद्य लोक हारले, काय माहीत नाही काय रोग आहे, का खात नाही आहे. मग त्या दिवशी मुनिराजांना भेटल्यावर भरताने विचारलं काय कारण आहे. तर त्यावेळेस मुनिराज ज्ञानी होते आणि मुनींनी सांगितलं की त्यांनी अणुव्रत ग्रहण केली आहे. त्याला पूर्वभावातलं स्मरण झालं, कारण तो पूर्वभावात मुनी होता आणि मुनी अवस्थेमध्ये त्यांनी त्या मुनिलिंगाचा छेद केलेला, काय त्याला दोष लावलेला, मायाचारी केली होती. त्याच्या फळस्वरूप तो मरून तिर्यंच झाला. म्हणजे मुनीतनं किती उत्कृष्ट पद मिळालं असतं, पण परिणाम घसरले की मायाचारीचे भाव झाले की तो तिर्यंच झाला. मनुष्य मुनी अशा श्रेष्ठ साधनेतनं च्युत होऊन तिर्यंच झाला आणि त्याला इतका पश्चाताप होऊ लागला आज की आपण असं का केलं. आणि मग त्या मुनींच्या समक्ष त्यांनी आपलं मनाने असं पण करतात माहिती आहे का, असं मनाने आपलं ब्रह्मचर्य घेऊन टाकायचं, म्हणजे मग कोण लग्न करत नाही आपलं. मग त्यांनी अणुव्रत ग्रहण केली आणि मग ते अणुव्रत ज्याला असतं त्याला प्रासूक खायचं लागतं. मग त्यासमोर पाला टाकत होते कोणीतरी आणून, कोणी पाणी प्यायला त्याला नदीत सोडत होते. तो काय करणार आहे, प्रासूक मिळालं तरच. मग मुनींनी सांगितलं भरताला जे ताट वाढले ना ते आणून ठेवायचं. आणि मग ते खरंच समोर ठेवलं ते सगळं खाल्लं त्यांनी. म्हणजे असं पुण्य लागतं. म्हणजे श्रेष्ठ उत्कृष्ट भाव आपले असले की सगळं मिळणार. नाहीतर तो स्वतःहून तर सांगू शकणार नव्हता कोणाला, मी आता प्रासूक पाणी पिणार आहे बरं का, मला ते पाला बिला टाकू नको बरं का, कोणाला सांगणार आणि कोणाला कळणार. पण मुनिराज भेटले आणि त्यांना समजलं म्हणून त्याचं पुन्हा तिथून सम्यक दर्शन प्राप्त झालं आणि त्यापूर्वक साधना सल्लेखना करून तो चांगल्या गतीला गेला. म्हणजे म्हणायचं काय, तिर्यंच्यांना सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, पण हे फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवांनाच, या बाकीच्या तिर्यंच्यांना नाही. एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंतचे तिर्यंच मोक्षाला काय सम्यक दर्शनाला सुद्धा ग्रहण करू शकत नाहीत. आपण करू शकतो का? सम्यक दर्शन म्हणजे काय? सम्यक दर्शन म्हणजे आत्म्याला जाणणे, आत्मा आहे ह्याचा विश्वास करणे, श्रद्धान करणे, मी निर्विकल्प, जसे भगवान आहे तसा मी आहे ह्याचा अनुभव करणे, ह्याला म्हणायचं सम्यक दर्शन. बाकी ह्याला सोडून देवदर्शन करणं वगैरे सम्यक दर्शन नाही. मी लय पूजा करतो, स्वाध्याय करतो म्हणून सम्यक दर्शन नाही. त्याच्या पुढं जाऊन जे काय शास्त्रात सांगितलं तसा मी आहे ह्याचा अनुभव करणं, याला म्हणायचं सम्यक दर्शन. तर अशा सम्यक्त्वाची प्राप्ती आपल्याला पण होऊ शकते, आपल्यात सगळी पात्रता आहे, तर आपल्या स्वतःला जाणा. हो, सांगा दीदी. आर्या सांग. नको सांगताय का भाभी? नको, ऐकताय काय? नुसतंच ऐकणार आहे तुम्ही लोक. जाणा. हा मी सर्व गतींच्या अतीत, सर्व शरीरांच्या अतीत जाणणारा जीव आहे. मी स्त्री नाहीच अनुभवा. या स्त्री शरीरापासून स्वतःला भिन्न पहा. मी तर या शरीरापासून अस्पर्शी ज्ञाता आहे. मी शरीर नाही, शरीर माझे नाहीच. मी तर स्वयं सिद्ध आहे, शुद्ध आहे. निर्गती स्वरूपोहम. जीवोहम. ओम. विसर्जन. नमो हरिहंता.